टाइम पास करतो पण मोदी यायला पाहिजे. होऊ शकते मोदीजी. मोदी. सोबत जायचं पण एवढ्या वाट बघू. मी कसं आहे जनमत असतं प्रत्येकाची लाट आहे त्या लाटेप्रमाणे आपल्याला सांगता येणार भाऊ. मतदान कराच आपलं मोदी सरकार. मोदी बीजेपी मोदीला मोदी बाबा दुसरं कोण भाजपालाच मारू शकता. भाजपला वर केंद्र मोदी मोदी पाहिजे. काँग्रेसचा उमेदवार कमीत कमी 2 लाखाने आघाडीवर जाईल. असं तुम्हाला वाटतं का? त्याची 5 वर्ष बघू वाट त्याची बी वाट लावून देऊ. सुहास भामरे मारतील. नक्कीच बीजेपीच बाजी मारेल. आपकी बार 400 पार. बाजी मारू शकतं असं तुम्हाला वाटतंय? भाजपचे काम पण तसे आहेत ना. भाजपच मारेल आणि भाजपालाच मतदान दिलं पाहिजे सर्वांनी. सध्या मस्त मोदी साहेब यायला पाहिजे आम्हाला. निश्चितच मोदी सरकार. काय म्हणतात? जो राम को लाए हम उनको लाए. मतदान करायला विसरायचं नाही, आपला हक्क आहे तो. बरोबर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय कसमादी अपडेट या न्यूज चॅनलवर. तर सध्या 2024 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण आलो आहोत मालेगाव तालुक्यातील मालेगाव धुळे मतदारसंघातील एक गाव आहे ते महामाता परिसरातलं चिखलओळ. आणि चिखलओळच्या या परिसरामध्ये काही नागरिक इथे हॉटेलवर बसले चहा पिण्यासाठी. जाऊया जनसामान्यातून जनतेच्या मनातला हा कौल काय आहे आपण जाणूया. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? बरं आहे. नमस्कार बाबा. नमस्कार. काय बरं चाललंय सगळं? एकदम व्यवस्थित पाणी पाऊस वगैरे आपल्याकडे कसा होता? समाधानी समाधानी आहे. वा वा. आणि शेती वगैरे? शेती वगैरे आपले म्हणजे तुम्ही शेतकरी आहात? स्वतः. वा वा. माळकरी पण आहात, वारकरी संप्रदायातले. काय नाव काय आपलं? वसंत परशुराम देशमुख. वसंत परशुराम देशमुख आपल्या सोबत आहे. काका, आता सध्या 2024 लोकसभा निवडणुकीची ही सगळी रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्या या धुळे मालेगाव मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे आणि डॉक्टर शोभा बच्छाव, बरोबर, हे 2 मातबर उमेदवार आता उभे आहे. तर काय वाटतं कोण बाजी मारू शकते? बाजी काय आमचं भाजपालाच मारू शकता. भाजपलाच. म्हणजे तुमचं मत आहे की बीजेपी यायला पाहिजे असं, म्हणजे केंद्रामध्ये राहुल गांधी की मोदी? वर केंद्र मोदी पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. काकांचं म्हणणं आहे की मोदी सरकार पाहिजे. पण का मोदी सरकार का पाहिजे तुम्हाला? काही नाही, व्यवस्थित आहे. त्याच्याने 10 वर्ष त्याचं पाहिलं वागणं, त्याच्याने आणि त्याने घेण्यावर मसायला चांगला आहे. अच्छा, म्हणजे काकांचं म्हणणं आहे की 10 वर्ष त्यांनी बघितलंय काय परिस्थिती आहे, त्यामुळे त्यांना मोदी सरकार पाहिजे. नमस्कार दादा, काय नाव आपलं? साधू नामदेव खैरनार. साधू नामदेव खैरनार. बरं, आपल्यासोबत आहेत. काय वाटतं सध्या या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारू शकते? याच्यामध्ये माझा अंदाज आहे काँग्रेसचा उमेदवार कमीत कमी 2 लाखाने आघाडीवर जाईल. काँग्रेसचा उमेदवार 2 लाखाने आघाडीवर जाईल. आता काकांचं म्हणणं होतं की मोदी सरकार यायला पाहिजे आणि दादांचं म्हणणं आहे की आता काँग्रेस सरकार यायला पाहिजे. काय वाटतं, काँग्रेस सरकारच काय यायला पाहिजे? काय यायला पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार कमी होऊन जाईल. भ्रष्टाचार कमी होईल म्हणजे मोदी शासनामध्ये भ्रष्टाचार होतोय असं वाटतंय तुम्हाला? होत राहिला, होतोच आहे. समधी विडी लागली, याला पकडा त्याला पकडा, येत नाही, याला धरा त्याला धरा, यांचं हेच काम आहे. हरकत नाही. काकांचं म्हणणं आहे की ईडीच्या माध्यमातून हे एकमेकांना पकडायचं काम सुरू आहे आणि त्यामुळे काँग्रेस सरकार आलं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. का मोदी सरकार का नको? पण मोदी 10 वर्षापासून शेतकऱ्याचं मोदी सरकारने काहीच केलं नाही अजून. पीक विमा सांगितला तो टाकला नाही, नुकसान भरपाई सांगितली तो टाकला नाही. नुसतं यायचं, आश्वासन द्यायचं आणि पळायचं. आता इलेक्शन लागले मजूर आले ते 1-2 धाव, नाही तर 5 वर्षापासून त्यांना काय सुतूक पडलं, आलेच नाही गावामध्ये. म्हणजे तुमच्या मतदारसंघातील डॉक्टर सुभाष भामरे हे खासदार असून देखील तुमच्या गावापर्यंत पोहोचले नाही अशी तुमची एक तक्रार आहे, असं म्हणायला हरकत नाही. आले एकदा, आम्ही सांगितलं गिरणी आमचं पाणी द्या बाबा आम्हाला शेतकऱ्यांना, आश्वासन हा द्यायचं निघून जायचं. पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती गावामध्ये? पिण्याच्या पाण्याची परिस्थिती एकदम बोगस आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्याची पाणी येतं, 15 दिवसांनी पाणी येते. ठीक आहे, 15 दिवसात गिरणी आमचं पाणी प्यायला 15 दिवसात पाणी येते. अच्छा, म्हणजे तुमच्या समस्या आहे, त्या समस्या तुमचा नवीन येणारा उमेदवार काँग्रेसचा सोडवेल असं तुम्हाला वाटतं का? नवीन जो उमेदवार तुम्ही निवडून देणार आता काँग्रेसचा, तर ते सगळ्या समस्या तुमच्या सोडवतील असं तुम्हाला वाटतं का? त्याची 5 वर्ष बघू वाट, त्याची बी वाट लावून देऊ. नमस्कार दादा, काय नाव आपलं? माझं नाव ईश्वर काशीनाथ चव्हाण. ईश्वर काशीनाथ चव्हाण आपल्या सोबत आहेत. काय वाटतं येत्या या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारू शकते? सुहास भामरे मारतील असा अंदाज आहे. असा अंदाज आहे तुमचा.
पण तरी एकंदरीत तुमच्या गावात एक चर्चा, जनतेचा कौल काय सांगतो की जनतेचा कौल आहे आमचा सुभाष बाबा भामरेच मारते. अच्छा, दादांचं म्हणणं आहे की जनतेचा कौल आहे, सुभाष बाबा भामरे हेच बाजी मारू शकतात. ठीक आहे दादा, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. या, नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव फकीरा बाबुराव खैरनार. फकीरा खैरनार हे आपल्या सोबत आहेत. काय वाटतं या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारू शकतं आपल्याला असं वाटतंय? यावेळेस तर नक्कीच बीजेपीच बाजी मारेल. बीजेपी बाजी मारेल. हो, आपकी बार 400 पार. आपकी बार 400 पार असं बरं, हरकत नाही. तरी काय कारण बीजेपीच काय येऊ शकते असं तुम्हाला वाटतंय? बीजेपीचे सर्व कामं चांगले आहेत. बीजेपीचे काम चांगले आहेत. परत बीजेपी म्हणजे एक हिंदू राष्ट्रच आहे, समजून घ्या तुम्ही. हो. आता दादांचं म्हणणं होतं की तुमच्या समस्या फार मोठ्या आहे, पाण्याची समस्या सगळ्यात मोठी असते, ती समस्या आहे. हे त्यात प्रत्येक गावात आहेत. प्रत्येक गावात आहे. ते चालूच राहणार आहे. प्रत्येक काही गोष्टी तुम्ही 100% सांगणार की बीजेपी हे येऊ शकतं असं तुमचं म्हणणं आहे? 100%. हरकत नाही दादा, धन्यवाद. प्रतिक्रिया. नमस्कार दादा, काय नाव काय आपलं? शांताराम दुदू खैरनार. शांताराम खैरनार आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊया काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या. येत्या 2024च्या लोकसभेच्या या रणधुमाळीमध्ये कोण बाजी मारू शकतं असं तुम्हाला वाटतंय? भाजपच बाजी मारू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. हरकत नाही. म्हणजे आता इथे ज्या प्रतिक्रिया सगळ्यांच्या घेतल्या तर यावरून असं लक्षात येतं की भाजप बाजी मारू शकते असं तुमचं म्हणणं आहे. का भाजपच का येईल पण असं वाटतंय? भाजपचे काम पण तसे आहेत ना, काम सगळ्यांना म्हणजे कोणी नाराजगी नाही कोणाची. अच्छा, सगळ्यांचे काम होत आहे, जे पाहिजे ते काम होत आहे. म्हणजे भाजपाची कामं चांगली आहेत या परिसरामध्ये आणि म्हणून भाजप बाजी मारू शकतो असं शांताराम भाऊंचं म्हणणं आहे. धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. काका नमस्कार. लय निवांत बसले तुम्ही सगळ्यांपासून. या जरा पुढे या ना. नाही नमस्कार काका, काय चाललंय? बरी तब्येत वगैरे? पाणी पाऊस कसं काय आपल्याकडे? सर्व चांगले. हो का? काय वाटतं इथं 2024च्या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये कोण बाजी मारू शकते? बाजी तर भाजपच मारेल आणि भाजपालाच मतदान दिलं पाहिजे सर्वांनी. लुच्च्या पक्षाला मतदान करूच नये. ज्यांना हिंदू म्हणून जगायचं असेल, ज्यांना हिंदू संस्कृती टिकवायची असेल, त्यांनी भाजपला मतदान करणे हीच माझ्याकडनं विनंती. धन्यवाद काका तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आतापर्यंत यांनी सगळं व्यवस्थित केलंय. अच्छा, गरीब गोर सगळ्या त्यांना मिळालंय. अन्नपूर आणि काही घोटाळा काही कागदपत्र क्लिअर आहे. त्याच्यामुळे लोक सगळे त्याच्या मागे. बरं, तुमचं म्हणणं आहे की येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीजेपी बाजी मारू शकते असं तुमचं म्हणणं आहे की बीजेपी बाजी मारू शकते. नमस्कार दादा, काय चाललं? बरं आहे सर्व काही व्यवस्थित? काय वाटतं सध्या मस्त मोदी साहेब यावायला पाहिजे. मोहन उत्तम सोनवणे. काय वाटतं मोहन दादा की सध्या या 2024च्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारू शकते? निश्चितच मोदी सरकार. निश्चितच मोदी सरकार. काय म्हणतात? जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे. दादांचं म्हणणं आहे जो राम को लाया है वो उनको लाएंगे. हरकत नाही. पुढच्या चौकात आपण जाऊया, बघूया चिखलोळ गावातील अजून काही जनसामान्यांचा कौल आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. बरं चाललंय की तुमचं? आमच्याकडे पाणी येते, नळाचं पाणी येते. नळात पाणी येत नाही तुमचं? नाही. नाव काय तुमचं? योगेश. मतदान कराल ना? मतदान कराच. करायचे मत. हा, मतदान करायचं. मतदान करायला विसरायचं नाही. आपला हक्क आहे तो. बरोबर आहे. काय वाटतं काय कोणाला मतदान देणार? कोण नाही मतदान नाही. बरं, मतदान कोणाला देणार तुम्ही? मतदान कोणाला देणार तुम्ही? आता खासदार सुभाष भामरे उभे आणि शोभा बच्चाव, कोणाला देणार तुम्ही? मोदीला मतदान देणार. हरकत नाही. चला ठीक आहे. काम करतो का मोदीच का आली पाहिजे? मोदी का? मोदी सर देखरेख करतो. बारीक निरीक पाणी नाही तिथं. पाणी यायला पाहिजे आम्हाला. नळांना पाणी नाही आमच्याकडं, एरींना पाणी नाही आमच्याकडं. तरी आम्ही तसं टाइमपास करतो, पण मोदी यायला पाहिजे. मोदी यायला पाहिजे असं वाटतंय. मोदी यायला. सुनंदाबाई शांताराम बोरसे. सुनंदाबाई शांताराम बोरसे आपल्या सोबत आहेत. काय वाटतं येत्या 2024च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारू शकते? मोदीजी. मोदीजी. काय कारण मोदीजीच येतील असं काय वाटतं तुम्हाला? वाटतं केलेलं आहे तसं काम. काम तर मोदी बाबा, दुसरे कोण आहे? मोदी बाबा बाजी मारणार असं. बाबा काय आपलं? वसंत चव्हाण.
वसंत चव्हाण, काय वाटतं की येत्या 2024च्या रणधुमाळीमध्ये कोण बाजी मारू शकते? नक्कीच भाजपा. नक्कीच भाजपा बाजी मारू शकते असं सरांचं म्हणणं आहे, दादांचं म्हणणं आहे. 300+ सीट येतील त्यांचे. मोदी साहेबांवर लोकांचा असलेला विश्वास, मागच्या 10 वर्षात केलेलं काम आणि पुढे भारताला जे पुढे घेऊन जाण्याची त्यांची क्षमता आहे ती बाकी इतर कोणत्याही नेत्यांमध्ये किंवा पार्टीमध्ये आम्हाला दिसत नाही. पण कॅन्डिडेट न बघता मी अजूनही लोकांना आवाहन करेल की त्यांनी भाजपाकडेच बघावं आणि कॅन्डिडेटला मत करावं. एक रिक्षा उभी आहे इथे, बघूया रिक्षावाल्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार दादा, काय चाललं? बरं व्यवस्थित सर्व काही? काय नाव काय आपलं? बस्तीलाल रामदास जगताप. काय काय? बस्तीलाल रामदास जगताप. बस्तीलाल रामदास जगताप, काय वाटतं सध्या 2024च्या लोकसभा निवडणुकीबद्दल कोण बाजी मारू शकतं? काय की सध्याच्या परिस्थितीला जर वारं वाहतंय त्या दिशेने चालावं लागणार आहे. वारं कोणत्या दिशेने वाहत आहे? ते पूर्वेकडून म्हणते पश्चिमेकडून म्हणते, नेमकं कोणत्या दिशेने वाहते वारं? यावेळी एवढ्या वेळेस तरी आता 10 वर्ष भरोसा ठेवलाय, एवढ्या वेळेस भरोसा ठेवायचा आहे. मग पुढे बघू. नाही तर मग पार नाही मग आर, असं आहे का? म्हणजे एवढ्या वेळेस भरोसा ठेवू. एवढ्या वेळेस भरोसा तुम्ही ठेवणार आहात बीजेपी वरती, त्यानंतर जे सांगितलेले जे मुद्दे आहेत ना ते पूर्ण नाही होत. नाही होत. तुमची जी खंत आहे ती आश्वासनं दिली तुमची पूर्ण होतच नाही. पण आता शेवटी कसं आहे, जनमत असतं प्रत्येकाची लाट आहे, त्या लाटेप्रमाणे आपल्याला चालावं लागणार आहे. सोबत तुम्हाला जायचं सोबत जायचं, पण एवढ्या वेळेस वाट बघू. बरोबर आहे की नाही? हो. आता आश्वासनं चालू आहेत, रेल्वे येते जे, रेल्वेचे गेट येतात जे, आम्ही बघतो जे, नोकऱ्या मिळतात जे, नोकऱ्या जातात जे, सर्व कळतंय. पण एवढ्या वेळेस वाट बघू. बरोबर आहे की नाही? एवढ्या वेळेस वाट बघावं लागणार आहे. मग पुढच्या वर्षी आता 400 पार, नंतर मग पुढे मग 400च्या इकडेच ठेवू. बरोबर आहे की नाही? एवढ्या वेळेस भरोसा ठेवू. हो. धन्यवाद. काय नाव काय आपलं? जुन्नगर रायराव. सध्या 2024 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि काय वाटतं की जनसामान्यांचा कौल किंवा कोण येईल असं वाटतं केंद्रामध्ये, बीजेपी की काँग्रेस येऊ शकते? ते मला काही सांगता येणार नाही. तिथे गेल्यावर लगेच बुद्धी बदलून जाते लोकांची. कोणाचं मन काय कोणीच पाहतं का? कोणाचं मन काय ते पाहू शकत नाही. तरी काय वाटतं तरी एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, बीजेपी येईल की काँग्रेस येईल? ते नाही सांगता येणार भाऊ. नाही का? मतदान करणार ना पण तुम्ही? मतदान कराच, आपला तो महत्वाचा आणि महत्वाचा हक्क आहे ना, अधिकार आहे तो आपला, त्यामुळे तुम्ही मतदान करायला विसरायचं नाही, है ना? लोकशाही असल्यामुळे सगळे आता बीजेपी कडेच लक्ष देत आहेत, कारण की त्यांनी IT सेक्टर, गावोगावी रस्ते झालेत. मग लोकांना जे मूलभूत गरजा आहेत ते आता बीजेपी लक्ष देते, तर बीजेपी बेस्ट आहे. मला वाटतं दोघे यायला पाहिजे, पण मग आता काय सांगा. दोघं यायला पाहिजे असं मला वाटतं, पण आपल्याला एकालाच कोणाला तरी मतदान द्यायचं, एकाला मग देऊ ना मग. निवडून येणार आहे, तर काय वाटतं? देऊ आपो बसेल आपले काय म्हणतात मोदी सरकार. मोदी सरकारला तुम्ही मत देणार असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद मावशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तुमचं मतदान बीजेपी. ओके, कंबालना फुल वाटतंय शक्यता तर कमळची शक्यता वाटते. मग आता समजा पुढे काय होतं काय बघायला गेलं तर बीजेपीच येणार आहे. मग जो उमेदवार आहे सध्या आपल्या इकडचे भामरे साहेब बघायला गेलं तर तसं त्यांचा चक्करही नव्हता गावाकडे कुठलाही म्हणजे, पण आज रोजी गावाच्या समस्या बघायला गेलं तर तेच समस्या येतील, त्यामुळे बीजेपीचाच विचार करावा लागेल. म्हणजे गावच्या समस्येपेक्षा देशाच्या समस्या महत्वाच्या आहेत आणि म्हणून तुम्ही बीजेपी ला तुम्ही वोटिंग कोणाला मत मिळू शकता? कमळ, भाजप, मोदी सरकार वगैरे त्यांनी, कारण की आपलं राम मंदिराचं काम वगैरे केलं आणि अजून ते म्हणता येते सुरुवातच आहे, अजून पुढं भविष्यामध्ये अजून ते चांगलं उत्कृष्ट काही काम करू शकतात बा असं, त्यामुळे माझ्या मुताबिक नरेंद्र मोदी सरकार येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण माळामाता परिसरातील एक गाव म्हणजे चिखलवड आणि या चिखलवड गावातील आपण जनसामान्यातला कौल जाणून घेतला. तुम्हाला काय वाटतं केंद्रामध्ये कोण येऊ शकतं, काँग्रेस की बीजेपी? कॉमेंट्स करायला मात्र तुम्ही विसरू नका. कॅमेरामॅन हिमांशू पवारसह मी ज्ञानेश खरे, कसमाती मीडिया, मालेगाव.